आज गणेश भक्तांसाठी मोठा दिवस आहे, कारण आज अंगारकी चतुर्थी आहे। अंगारकी निमित्त पुण्यातल्या दगडूशेठ मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आली आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। गणेशाच्या मूर्तीला सोन्याच्या दागिन्यांनी मढवण्यात आलंय। तसंच आज अंगारकी चतुर्थी निमित्त पुणेकरांनी दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी गर्दी केलेली होती। आज अंगारकी चतुर्थी निमित्त पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिरात भाविकांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत। मी आहे सध्या याच मंदिराच्या गाभाऱ्यात। तुम्ही जर दगडूशेठ बाप्पाची मूर्ती बघितली तर अत्यंत आकर्षक अशी ही मूर्ती सजवण्यात आली आहे। संपूर्ण सोन्याच्या दागिन्यांनी ही मूर्ती सजवण्यात आली आहे। साधारण 5 ते 7 तोळ्याचा हार या बाप्पाला आज परिधान करण्यात आला आहे। त्याच्या आजूबाजूला जर आपण बघितलं तर फुलांच्या मोठी आरास करण्यात आली आहे आणि हीच आरास याच बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी पहाटे 4 वाजेपासून हे मंदिर आज खुलं करण्यात आलं होतं आणि पहाटे 4 वाजेपासून अनेक नागरिक भाविक पुणेकर या बाप्पाच्या चरणी लीन होण्यासाठी रांगा लावतायत, मोठ्या रांगा लावतायत। साधारण दगडूशेठ मंदिरापासून तर आप्पा बळवंत चौकापर्यंत या सगळ्या रांगा आपल्याला बघायला मिळत आहेत। दगडूशेठ मंदिराचं महत्व असं आहे की प्रत्येक पुणेकराला पावणारा असा बाप्पा असं दगडूशेठ मंदिराला या गणपतीला म्हटलं जातं। मात्र याच गणपतीच्या मंदिरात आज बाप्पाच्या चरणी लीन होताना हे सगळे भाविक आपल्याला दिसत आहेत। माझ्या बाजूला इकडे बघितलं तर इथे अनेकांनी आज अभिषेक देखील घातला आहे। अंगारकी चतुर्थी हा सगळ्यात महत्वाचा दिवस मानला जातो, कारण जी चतुर्थी मंगळवारी येते त्या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी म्हटलं जातं आणि याच चतुर्थीच्या दिवशी आज या सगळ्या भाविक लोक सगळे श्रद्धेनं आस्थेनं या मंदिरात बाप्पाच्या चरणी लीन होताना दिसत आहेत। कॅमेरामन विजय राऊतसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।